अहमदपूरची परिस्थिती एवढी बिकट आहे की हे सांगता कामा नाही. महायुतीत युतीमुळे तुटलं. विकासाचे मुद्दे हे फक्त चर्चेचे मुद्दे म्हणून पुढे आणले जातात. लातूर जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली. आज आपण अहमदपूर नगर परिषदेमध्ये आहोत. आपण जर भेटलं तर या ठिकाणी अजित पवार गटाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापनाला लागले. आणि आपण जर भेटलं तर अहमदपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाला उभा टाकणारे हे सगळे पक्षाचे उमेदवार आणि काही उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण सामान्य नागरिकांकडे जाऊया. काय परिस्थिती आहे अहमदपूरची, या पुढे या. अहमदपूरची परिस्थिती एवढी बिकट आहे की हे सांगता कामा नाही. भर दिवसात चोऱ्या होतात. या सगळ्याच गोष्टी आहेत. मुतारी नाही, शौचालय नाही. आज रोडचे कामं बघायला गेलं तर 1 वर्षामध्ये ते रोड उघडे पडायला लागलेत. नाल्यांचे कामं नाही. असं सर्वसामान्यांना एवढा त्रास आहे. नळाचे पाईपलाईनचे कनेक्शन आणले, कुठं आहेत कुठं नाही, त्यांच्याकडून पैसे घेऊन सुद्धा त्यांना आज नळाला. खऱ्या अर्थाने महायुतीतल्या भाजपने देखील इकडे सोबळाचा नारा दिला. त्यांचे उमेदवार देखील आपल्याकडे खऱ्या अर्थाने आता संधी मिळाली, नगराध्यक्ष पदावरती उभा टाकलाय. काय हो महायुतीत काय बिसकलं, तुम्ही एकटा सोबळाचा नारा देत उभा टाकला? महायुतीत युतीमुळे तुटलं. शब्दात ग्रहिणता लई आहे, आपण त्याचा अर्थ लावा. काय आता कुठले विकासाचे मुद्दे आहेत जे अहमदपूर मध्ये तुम्हाला करायचे आणि जे झाले नाही? महायुतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती लाडकी बहीण योजना. त्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हर एका बहिणीला पैसे मिळाले, तिची जोपासना झाली. माझा असा मुद्दा आहे की त्या बहिणीचं संरक्षण या शहरामध्ये मी करू शकतो आणि त्याच्यासाठी CCTV लावणं, त्यांना प्रोटेक्शन देणं, त्याची एक लिंकिंग पोलीस स्टेशनला ठेवणं, एक स्टोर रूममध्ये आपल्या इथल्या स्ट्रॉंगर रूममध्ये नगरपालिकेमध्ये ठेवणं आणि त्याच्यावरती निगराणी ठेवणं, हा एक माझा मुद्दा आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75 वर्ष ह्यांची नगरपालिका झाली. इथं सगळे नगरसेवक होऊन गेले, सगळे झाले. पण वाकी नदीचा आजपर्यंत कुणीही विचार केला नव्हता. जलतरण फार मोठं होऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मला तिथं मोठं उद्यान आणि जलतरण काढायचं, जे की प्रसिद्ध आहे. संध्याकाळी बघितलं गेलं तिथं तर विरंगुळ्यासाठी वेगवेगळी माणसं तिथं बसल्या जातात. आज तुम्ही विचारलात म्हणून सांगतो, मला ही गोष्टी स्टेजवरनं सांगायचं. कृती आणि कार्य हे करून दाखवायचं असते. बोललं तर लोकांना झोमते. म्हणून एकूणच जर पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर इथली निवडणूक होणार आहे. त्याच प्रश्नांना घेऊन, तेच विकासाचे मुद्दे घेऊन हे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात. खऱ्या अर्थाने सहकार मंत्र्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला म्हणतात. 4 वर्ष तुम्ही नगरसेवक पण होते. काय आता कुठले विकासाचे मुद्दे राहिले? आज प्रामुख्याने या शहरामध्ये सुसज्ज असे नाट्यगृह व या शहरामध्ये जो शिक्षणाचा पॅटर्न होता, अहमदपूर पॅटर्न, तोही परत आणण्यासाठी, गतवैभव परत आणण्यासाठी येथे शिक्षण संस्थांशी बोलून कसं करता येईल यावर बी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. 3 टर्ममध्ये तुम्ही केलेलं एखाद्या विकासाचं काम सांग. या शहरामधील क्रांती चौक येथील सभागृह प्रत्येक माझ्या 3 प्रभागामध्ये पूर्ण रस्ते, नाले व 3 ओपन स्पेसमध्ये 10-10 लाखाचे खेळणी केलेले आहेत लहान मुलांसाठी. आणि गायकवाड कॉलनी येथे सुसज्ज असे 30 लाख रुपयाचे सभागृह केलेले आहे. बर, आता इथं काँग्रेसने देखील ताकद लावली आहे. काँग्रेसने देखील एक नवा चेहरा दिला अशी चर्चा आहे. काम मतदान करावं लोकांनी तुम्हाला? अनेक वर्षापासून आपण अहमदपूर शहरातले जे गरीब वस्ती आहेत, विशेष करून त्या गरीब वस्तीत आपण पाहणी केलो. साठेनगर, भीमनगर, अनेक वस्ती आहेत गरीब वस्ती, जिथं आज बी त्यांच्या चौकटीतून आपल्याला वाकून घरी जावं लागतंय. घरकुलची योजना ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना आणि विशेष मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना मिळाली पाहिजे होती, ती आत्तापर्यंत आली नाही. ते आणण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन सर्व कमी पडले. प्रामुख्याने त्या गरीब लोकांना न्याय मिळावा. टपरीधारक, छोटे व्यावसायिक, घरकुलचा विषय, व्यापारपेठ, बाजारपेठ, उंचावळी शहरात, जेणेकरून जे रिटायर झालेले कर्मचारी अहमदपूर सोडून लातूर, पुण्याला जाऊ नये, इथं राहावं, त्यासाठी विशेष म्हणजे विकासाचा तुम्ही सगळा प्लॅन तयार ठेवला? हो, तयार आहे ना प्लॅन. ते MIDC विकसित करणे, MIDC में उद्योग सुरू करणे, लोकांना रोजगार देणे, बेरोजगार मुंबई, अनेक विकासाचे प्रश्न आहेत. काय आता वंचित कुठले प्रश्न घेऊन जाणार आहे?
सगळेच विकासाचं बोलतायत, वंचित कुठले विकासाचे मुद्दे घेणार आहे? सगळेच बोलतायत म्हणजे ते कसं आहे, मी नाही त्यातली लावकडी आतली, म्हणजे आता ही सत्तेत आहेत. आणि गेल्या आता हे आमचे कलीमभाई उपाध्यक्ष होते नगरपालिकेचे, सत्तेत होते. मग आमचे राष्ट्रवादी अजित पवार तुम्ही विकासाचे मुद्दे कुठले घेऊन जाणार आहे? नाही, विकासाचे म्हणजे आता अहमदपूर शहरामधलं अहमदपूर हा भकास अहमदपूर झालेला आहे. आज गेल्या 70-80 वर्षापासून जी परिस्थिती अहमदपूरची होती तीच परिस्थिती आज अहमदपूरची आहे. आज इथं एक साधारण मी काय म्हणतोय, ही कॅमेरा आमची बाईट घेण्याच्या ऐवजी तुम्ही अहमदपूर शहरात चला, की या अहमदपूर शहरामध्ये मी आताही सांगितलं की 1.5 लाख लोकसंख्या आहे. इथं मतदार असतील 37,000, परंतु लोकसंख्या 1.5 लाख आहे. एक मुतारी नाही. माझ्या माय बहिणी कुठं जावं, माझ्या माऊलीने कुठं जावं, माणूस कुठं तर धार माराल, परंतु माझ्या माय माऊली कुठं जावं, ही सर्वात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत यांनी सत्तेत होते, यांना दिसलं नाही का माझ्या माय माऊलीसाठी, ग्रामीणच्या येणाऱ्या माय माऊलीसाठी काहीतरी करावं. आणि आज या अहमदपूर शहराला विकास 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 म्हणजे विकास कोणता विकास नाही, फक्त कमिशन. आता आपण काम बघितलं तर अहमदपूर शहरामध्ये विकासाच्या नावावर जेवढे कामं झाले सगळे टोटल बोगस कामं झाले, टोटल बोगस, 100% बोगस. बरोबर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. तुम्ही सत्ताधारीमध्ये होता, नगरसेवक होता, काय विकास झाला नाही म्हणते ते? विकास झालेला आहे. आपण त्याने म्हणल्यासारखं एकदा जाऊन शहरामध्ये बघा, आपल्याला दिसाल विकास. कारण चंद्रभागा नगर असेल, प्रभाग क्रमांक 12, जे काही लोक तिथं 3 महिने पावसाळ्यामध्ये 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल तर खाली गावामध्ये पाहुण्याचे इथं लावून जात होते. एवढी बिकट परिस्थिती होती. 2-2 फुटाचा चिखल राहत होता. म्हणून आपण प्रामुख्याने घ्यावं 5 ते 5.5 कोटीचा प्रभाग 11 असेल किंवा 12 असतील, याच्यामध्ये पूर्णपणे रोड झालेले आहेत, नाल्या झालेल्या आहेत आणि ओपन स्पेसमध्ये वॉकिंग ट्रॅक झालेले आहेत, खेळण्याचे गार्डन विकसित केलेलं आहे आणि खेळण्याही बसवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला बघता येईल तिथं. एकूणच जर पाहिलं तर विकास झालाय आणि विकास झाला नाही, काय आहे दोघांचं काय म्हणणं? नाही, विकासाच्या नावाने खरं म्हणजे दोघं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आणि आमचं स्पष्ट मत आहे की विकासाचे मुद्दे हे फक्त चर्चेचे मुद्दे म्हणून पुढे आणले जातात, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष विकास करण्याची संधी ज्यांच्या सत्ता काळामध्ये असते त्या काळामध्ये मात्र विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष तरी केलं जातं किंवा विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो, असे एकमेकांचे आरोप प्रत्यारोप ऐकून हे लक्षात येत आहे. म्हणून या अहमदपूर नगरीमधल्या अत्यंत सुज्ञ अशा नागरिकांनी हा निर्णय घेतला पाहिजे की आपण इतकी वर्ष यांची सत्ता पाहत आहोत, सत्तेच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा आपण ऐकत आहोत. एक वेळ या ठिकाणी यापेक्षा वेगळा पर्याय आपण निवडण्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन करत आहोत की बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपल्यापुढे उभा आहे. भ्रष्टाचाराचे सगळे कारनामे आपण बघितलेले आहेत. एक वेळ या सगळ्या गोष्टींना मुठमाती देऊन आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विकासाचा पॅटर्न खरं तर आमच्या नावावर आहे सर. विकासाची दिशा देणारे निर्णय आम्ही उत्तर प्रदेश असो किंवा भारतातलं जर राज्य येते त्या ठिकाणी जे कामं झालेली आहेत शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ही दखलपात्र कामं आहेत आणि आमच्याकडे तो तसा वारसा आहे. यासुद्धा शहरामध्ये तशाच प्रकारची कामं करण्यासाठी आमच्याकडे प्लॅनिंग आहे. अहमदपूरच्या नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. एकदा या दोन्हीही विरोधी आणि सत्ताधारी लोकांना थोडंसं बाजूला करून. बरं, आणखीन सामान्य नागरिक या ठिकाणचे आपल्यासोबत आहेत. काय परिस्थिती आहे सध्या अहमदपूरमध्ये? अहमदपूर नगरपालिकेची अशी परिस्थिती आहे की 2 गट आहेत, एक विकासाच्या मुद्द्यावर आणि 2 तुम्हाला कसं सांगणार की बरं काय युवकांचे काही प्रश्न झाले तिकडे? तर जे आत्तापासून अहमदपूरमध्ये फक्त एकाविरुद्ध एक आहे, पण माझं एक म्हणणं आहे दिल्लीपासून गल्लीपासून भारतीय जनता पार्टी सरकार आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या नवीन चेहऱ्याला जर अहमदपूरकरांनी संधी दिली तर 100% विकास होईल असं मला वाटतं. कारण की संपूर्ण सत्ता ह्या भारतीय जनता पार्टीची आहे आणि कुठल्याही उमेदवार दिला तर तुम्हाला काही मिळणार नाही. तर मला एक पर्याय जनतेला सांगायचं, भारतीय जनता पार्टीच्या नवीन तडफदार आणि निष्कलंक, निस्वार्थी आणि जनसामान्याच्या आदरार्थी उठून जाणारा एक माणूस निवडलेला आहे भारतीय जनता पार्टीने. पण विकासाचा काही प्लॅन तयार ठेवलाय का तुमच्या उमेदवार? हो, खूप काही विकासाचा प्लॅन आहे साहेब. भारतीय जनता पार्टीला जर तुम्ही निवडून दिलं तर विकास होईल ही मी गॅरंटी देतो. आणि एखादा प्लॅन सर, आज जर भारतीय जनता पार्टीने जर निवडून दिले जनतेने तर त्यांनी महिलासाठी स्वतः महिलासाठी संपूर्ण नियोजन करतील. महिलाला सुरक्षित ठेवणे, CCTV कॅमेरा असतील किंवा गावामध्ये जे कमिशन बेसवर जे धंदे चालू आहेत
दोन्ही पाटलामध्ये ते बंद होणार आहेत, कारण की इथला नगरसेवक हा एक सुद्धा आतापासून केसेस नाही आणि जनतेसाठी गोरगरिबासाठी बरं, एकूणच जर पाहिलं तर विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर इथली निवडणूक होणार आहे. खऱ्या अर्थाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली, तर तिकडे काँग्रेसने देखील ताकद लावली, भाजपने देखील सोबळाचा नारा देत या ठिकाणी लागले आणि तिकडे वंचितने देखील एक विकासाचा नवा अजेंडा घेत जनतेसमोर जाण्याचा प्लॅन केलाय. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.